बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मित्र, मी एक विज्ञानाचा विद्यार्थी आहे, शास्त्रज्ञ आहे. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट मी काही सहजासहजी ऐकून घेईल, खपवून घेईल असं नाही आहे. जोपर्यंत तर्काच्या, रिझनच्या, लॉजिकच्या कसोटीवरती उतरत नाही तोपर्यंत मी काही स्वीकारायला तयार नसतो. परंतु सगळा अभ्यास सगळ्या महापुरुषांचा आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या केल्यानंतर मी एका निष्कर्षाला आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा माणूस या जगात जन्माला आलेला नाही. एकमेव द्वितीय असा हा माणूस होता. आणि आपलं भाग्य आहे, आपलं धन्य आपण आहोत की आपल्या धर्तीवर हा जन्माला आलेला आहे. एक त्रिसूत्री साधी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितली, सगळ्यांना ती माहिती आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही सगळ्यांना माहिती आहे, पण याचं आचरण आपण कितपत करतो हा मुळात प्रश्न आहे. अनेकदा तर असं दिसतं की याचा क्रम असा उलटा लावला जातो. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका, पहिले शिका, त्याच्यानंतर संघटित व्हा आणि त्याच्यानंतर संघर्ष करा. पण अनेक ठिकाणी क्रम उलटा दिसतो. शिक्षण होतच नाही, संघटना होतच नाही, पण संघर्ष सुरू होतो. संघर्षापासून त्याला सुरुवात होते. मित्र, हा क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांचं जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्याकडे आपण जर पाहिलं तर त्यांनी जवळपास अर्ध आयुष्य आपलं शिक्षणासाठी खर्च घातलेला आहे, खर्च केलेला आहे. मला एकही महापुरुष असा दिसला नाही की ज्याच्याकडे 3-4 PhDच्या डिग्रीज आहेत. डॉक्टर बाबासाहेबांकडे 4 PhDच्या डिग्रीज आहेत. एकही महापुरुष मला असा दिसला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, शिक्षणाला महत्व द्या. ते असं म्हणायचंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो वाघाची डरकाळी फोडणारच. आणि म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे. माझी तर प्रत्येक वेळा मी विनंती करत असतो की समजा अशी परिस्थिती आली की आपल्याकडे मोजकेच पैसे आहेत ज्याच्यावर आपण आपली गुजराण करतोय, 2 वेळचं आपण जेवण जेवतोय, पण आवश्यकता पडली तर एक वेळ उपाशी राहा, पण आपल्या मुलांना शिकवण द्या, शिक्षण द्या. शिक्षणापासून त्याला वंचित करू नका. बाबासाहेब शिक्षणासाठी किती कष्ट करायचे. अमेरिकेमध्ये त्या लायब्ररीमध्ये लिहिलेलं आहे की ज्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब बसायचे ती लायब्ररी जेव्हा बंद व्हायची वेळ यायची तेव्हा बाबासाहेब एकटे त्या लायब्ररीत बसलेले असायचे आणि काही खाल्लेलं नाही, उपाशी पोटी चणे फुटाने खाऊन. तो लायब्ररीयन शेवटी एक दिवस बाबासाहेबांना विचारता झाला, बाबासाहेब काही जेवण नाही, खाणं पिणं नाही, नुसता अभ्यास चालू आहे, कशासाठी, काय करणार. बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की माझा लाखो करोडोचा जो समाज आजही उपाशी आहे, आजही वंचित आहे, आजही उपेक्षित आहे, आजही अत्याचार सहन करतो आहे, त्या समाजाला त्या खाईतून, त्या उपासमारीतून, त्या अन्यायातून बाहेर काढण्यासाठी माझा अभ्यास आहे. आणि म्हणून मी हा अभ्यास करतोय. मला उपाशी राहायला लागलं तरी चालेल, मी हा अभ्यास करणार आहे. खरतर तपश्चर्या मित्र बाबासाहेबांनी अभ्यासासाठी केलेली आहे, ती समाजाने घेतली पाहिजे आणि आपणही शिकलो पाहिजे. 4 PhD आपल्याला कदाचित त्यांच्यासारख्या नाही मिळवता येणार, पण एक तर मिळवता येईल. एक PhD नाही मिळवता येणार, पण एक साधी डिग्री तर मिळवता येईल. माझा मुलगा डिग्री होल्डर झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. यासाठी शिक्षणाला महत्व आपण दिलं पाहिजे.